नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्टडी एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा आपला टॉपिक आहे हिट चॅप्टरमधील हीट एक्सचेंज. जर मित्रांनो तुम्ही माझे हिट चॅप्टरवरील प्रिव्हियस 7 पार्ट बघितले नसतील तर त्याची मी लिंक आय बटनमध्ये देतो किंवा तुम्ही माझ्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन सुद्धा ते व्हिडिओ बघू शकता. तर मी माझ्या आजच्या टॉपिकला सुरुवात करतो. बघा, आजचा आपला टॉपिक आहे हीट एक्सचेंज. आता हीट एक्सचेंज म्हणजेच काय त्याच्या बघा, एक्सचेंज या नावातून तुम्हाला काय कळतं की म्हणजे हीट काय होणार आहे, एक्सचेंज होणार आहे, ट्रान्सफरने एक्सचेंज होणार आहे. ओके, आता मी तुम्हाला सांगतो म्हणजे नेमकं काय आहे. बघा, आता आपण सपोज इथं एक 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 हॉट ऑब्जेक्ट घेतला. बघा इथं दाखवलेलं आहे, तरी पण मी इकडे काढतो. इथं एक हॉट ऑब्जेक्ट घेतला, बरोबर आहे. आता ह्या हॉट ऑब्जेक्ट घेतला, हा गरम आहे, मी इथं लिहून टाकतो एच. आणि इकडे कोल्ड ऑब्जेक्ट घेतला, इथं सी लिहितो मी. आता ह्या हॉट ऑब्जेक्टला मी या कोल्ड ऑब्जेक्टच्या जवळ ठेवलं, एकदम चिटकवलं. आता याला मी सपोज मी याला एकदम याच्या जवळ आणतो. आता ओके, याला याच्या जवळ आणतो. सो याला याच्या जवळ आणतो. तर बघा, हा कोल्ड ऑब्जेक्ट आहे. ते आता इथं हॉट ऑब्जेक्ट आलेला आहे. तर काय होईल, थोड्या वेळ आपण याच्या जवळ ठेवलं, या समजा या कोल्ड ऑब्जेक्ट जवळ, या हॉट ऑब्जेक्टला. तर काय होईल, हळूहळू हळूहळू ह्या हॉट ऑब्जेक्टची जी हीट होती ती हळूहळू या कोल्ड ऑब्जेक्टमध्ये जाईल. म्हणजेच काय होईल की हा कोल्ड ऑब्जेक्ट पण काय व्हायला लागेल, हॉट व्हायला लागेल, म्हणजे गरम व्हायला लागेल. जी थंडी वस्तू आहे ती पण गरम व्हायला लागेल हळूहळू हळूहळू. आणि एक वेळ असा येईल की या हॉट ऑब्जेक्ट आणि कोल्ड ऑब्जेक्ट या दोन्हीतलं टेम्परेचर इक्वल होईल. बरोबर आहे, कोणाचं जास्त नाही, कोणाचं गरम बी नाही, कोणाचं थंड नाही, सारखंच होईल दोघांचं. बरोबर आहे. म्हणजे काय झालं नेमकं इथं असं की आपण एका थंड वस्तूला, कोल्ड ऑब्जेक्टला गरम वस्तूच्या संपर्कात आणलं, बरोबर आहे, त्याच्या जवळ ठेवलं. तर काही वेळाच्या नंतर आपल्याला असं लक्षात आलं की हे समजा हा जो हॉट ऑब्जेक्ट आणि कोल्ड ऑब्जेक्ट या दोन्हीचं टेम्परेचर सेम झालेलं राहील, हीट सेम झालेलं राहील. बरोबर आहे. म्हणजे आणि याचाच अर्थ काय झाला ते आपण आपल्याला बुकमध्ये आता स्टेटमेंटच्या स्वरूपात दिलेलं आहे, ते आपल्याला समजून घ्यायचं आता स्टेटमेंट. ओके, स्टेटमेंट मी वाचतो आता. बघा, इफ हीट इज एक्सचेंज बिटवीन अ हॉट अँड कोल्ड ऑब्जेक्ट, द टेम्परेचर ऑफ द कोल्ड ऑब्जेक्ट गोज ऑन इन्क्रीजिंग ड्यू टू गेन ऑफ एनर्जी. बरोबर आहे. आता हीट कधी एक्सचेंज झाली हॉट आणि कोल्ड ऑब्जेक्टमध्ये, जर हीट एक्सचेंज हॉट आणि कोल्ड ऑब्जेक्टमध्ये हीट किंवा एक्सचेंज झाली तर ह्या कोल्ड ऑब्जेक्टचं जे टेम्परेचर राहणार आहे ते इन्क्रीज होणार आहे. बरोबर आहे. कशामुळं की त्यानं ह्या हॉट ऑब्जेक्टची एनर्जी गेन केली, म्हणजे त्यानं घेतली, ती ॲब्झॉर्ब करून घेतली किंवा त्यानं घेतली त्याची एनर्जी. बरोबर आहे. आणि पुढं काय सांगितलेलं आहे, आणि हॉट ऑब्जेक्ट अँड द टेम्परेचर ऑफ हॉट ऑब्जेक्ट गोज ऑन डिक्रीजिंग ड्यू टू लॉस ऑफ एनर्जी. आता कोल्ड ऑब्जेक्टचं टेम्परेचर ड्यू टू गेनिंग ऑफ हीट एनर्जी, त्याच्यामुळे त्याचं इन्क्रीज झालेलं आहे. परंतु जे हॉट ऑब्जेक्ट आहे, ह्या हॉट ऑब्जेक्टचं टेम्परेचर डिक्रीज होणार आहे. बरोबर आहे, पहिल्यापेक्षा डिक्रीज होणार आहे. कारण काय की त्या हॉट ऑब्जेक्टची एनर्जी, हीट जी आहे ती कोल्ड ऑब्जेक्टनं काय घेतलेली, तिची गेन केली, ती स्वतः घेऊन घेतलेली आहे. त्याच्यामुळं हॉट ऑब्जेक्टनं काय केलं, हीट लॉस्ट केलेली आहे, त्याचं टेम्परेचर काय झालेलं आहे, डिक्रीज झालेलं आहे. बरोबर आहे. पुढं काय सांगतात आता बघा, द चेंज इन द टेम्परेचर कंटिन्युअस टिल द टेम्परेचर ऑफ बॉथ द ऑब्जेक्ट अटेंड द सेम व्हॅल्यू. पुढं असं एक वेळ येणार आहे की ह्या दोन्ही हॉट आणि कोल्ड ऑब्जेक्टचं जे टेम्परेचर आहे ते सेम असणार आहे. जर याचं सपोज याचं 10 डिग्री सेल्सिअस आहे हॉट ऑब्जेक्टचं, काही वेळानंतर बरं का, तर याचं 10 डिग्री सेल्सिअस राहणार आहे. कळालं का, याचं 10 डिग्री सेल्सिअस आपलं टेम्परेचर राहणार आहे. पुढं काय सांगितलेलं आहे, इन दिस प्रोसेस द कोल्ड ऑब्जेक्ट गेन्स हीट एनर्जी अँड द हॉट ऑब्जेक्ट लॉसेस हीट एनर्जी. परत बघा, मी ऑलरेडी सांगितलं की ह्या प्रोसेसमध्ये ही समजा कोल्ड ऑब्जेक्टनं हॉट ऑब्जेक्टकडून एनर्जी घेतलेली आहे, गेन केलेली आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळं कोल्ड ऑब्जेक्ट काय करतो, हीट एनर्जी गेन करतो आहे. आणि हॉट ऑब्जेक्टनं काय केलेलं आहे, लॉस्ट केलेली एनर्जी, म्हणजे ते कोल्ड ऑब्जेक्टनं घेतल्यामुळं त्यानं ती एनर्जी लॉस्ट केलेली आहे. बरोबर आहे. हे लक्षात घ्यायचं आहे तुम्ही, कोण काय करतं. मग काय सांगितलेलं आहे पुढं, इफ द सिस्टम ऑफ both of the objects is isolated from the environment by keeping it inside a heat resistance box, meaning that the energy exchange takes place between the two objects only. बरोबर आहे. आता आपण याला समजा इन्व्हायरमेंटल आयसोलेटेड फ्रॉम द इन्व्हायरमेंट, म्हणजे इन्व्हायरमेंटपासून आयसोलेटेड करण्यासाठी आपण हीट रेजिस्टन्स बॉक्स घेतला. बरोबर आहे. आणि त्याच्या त्या दोन्ही ऑब्जेक्टला ठेवलं तर काय होणार आहे, तर तेव्हा पण तिथं हेच होणार आहे. बरोबर आहे. तेव्हा पण त्याचे ते हेच होणार आहे. फक्त काय होणार आहे इथं बघा, मिनिंग काय याचा की हीट रेजिस्टन्स बॉक्सचा,
की ह्या दोन्हीमध्येच एनर्जी काय होईल, एक्सचेंज होईल, बरोबर आहे, हॉट आणि कोल्ड ऑब्जेक्टच्या मध्ये, जर आपण त्याला हीट रेजिस्टन्स बॉक्समध्ये ठेवलं. मग आपल्याला याच्यापासून एक प्रिन्सिपल भेटलेला आहे, बरोबर, एक प्रिन्सिपल भेटलेला आहे. तो प्रिन्सिपल काय बघा, हीट एनर्जी लॉस्ट बाय द ऑब्जेक्ट इज इक्वल टू हीट एनर्जी गेन बाय द कोल्ड ऑब्जेक्ट. दिस इज कॉल्ड ॲज द प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज. म्हणजेच काय, मी काय बरोबर आहे, हीट एनर्जी ज्या हॉट ऑब्जेक्टनं जी हीट एनर्जी लॉस्ट केलेली आहे, बरोबर आहे, लॉस्ट केलेली आहे, म्हणजेच काय, ती कोल्ड ऑब्जेक्टनं काय केली, घेऊन घेतलेली आहे. म्हणजे तर हे दोन्ही काय इक्वल आहे. जेवढी हीट एनर्जी हॉट ऑब्जेक्टनं काय केली, लॉस्ट केलेली आहे, तेवढीच हीट एनर्जी या कोल्ड ऑब्जेक्टनं काय केलेली, गेन केलेली आहे. याला प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज म्हणतात. ओके, बघा मी परत सगळं रिपीट करतो एकदा तुम्हाला हा प्रिन्सिपल समजण्यासाठी. इथं काय लिहिलेलं आहे नेमकं, इज इक्वल म्हणजे काय. मी काय सांगितलं, हा कोल्ड ऑब्जेक्ट या हॉट ऑब्जेक्टची एनर्जी काय करणार आहे, घेणार आहे, स्वतः गेन करणार आहे. मग एक वेळ असेल पुढं काही वेळानंतर काय होईल की या हॉट आणि कोल्ड ऑब्जेक्टचं जे टेम्परेचर आहे हे दोघांचं सेम राहील, सेम राहील. म्हणजे कोणीच टेम्परेचर घेणार नाही, कोणीच देणार नाही, सेम होईल दोघांचं टेम्परेचर. म्हणजे तेच आपल्याला इथं स्टेटमेंटच्या स्वरूपात दाखवलेलं आहे, बरोबर आहे. हीट एनर्जी लॉस्ट बाय द ऑब्जेक्ट अँड हीट एनर्जी गेन बाय द कोल्ड ऑब्जेक्ट. हा प्रिन्सिपल रटून घ्या, तुमच्या दिमागात फिट करा, जेणेकरून जेव्हा आपण याचे न्यूमॅरिकल सॉल्व्ह करू तेव्हा आपल्याला कोणतीच प्रॉब्लेम येणार नाही. ओके, आता पुढं काय सांगितलेलं आपण पुढं आता जाऊ. आता इथं दिलेलं आहे मेजरमेंट ऑफ स्पेसिफिक हीट बाय युझिंग ऑफ मिक्सिंग मेथड अँड कॅलरोमीटर. आता स्पेसिफिक हीटचं मेजरमेंट कसं काय आहे ते आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. बघा, द स्पेसिफिक हीट ऑफ अन ऑब्जेक्ट कॅन बी मेजर युझिंग मिक्सिंग मेथड. आता एखाद्या ऑब्जेक्टची जी स्पेसिफिक हीट आहे, मी थोड्या वेळापूर्वी सकाळी एक व्हिडिओ अपलोड केला होता स्पेसिफिक हीट ऑफ द ऑब्जेक्ट. तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर तो बघून घ्या, त्याच्यामुळे तुम्हाला कळेल काय स्पेसिफिक हीट. मग स्पेसिफिक हीट ऑफ अन ऑब्जेक्ट कॅन बी मेजर्ड युझिंग मिक्सिंग मेथड. मिक्सिंग मेथडचा यूज करून त्या ऑब्जेक्टची स्पेसिफिक हीट मोजत असतात. फॉर दिस कॅलरोमीटर इज यूज, याच्यासाठी कॅलरोमीटर यूज करतात. यू हॅव लर्न अबाउट कॅलरोमीटर इन द प्रिव्हियस स्टँडर्ड. आपण 9वीमध्ये कॅलरोमीटर काय हे शिकलेलो आहे. जसं शिकलेले तुम्ही तर यूट्यूबवर तुम्ही सर्च करा, तुम्हाला भरपूर सरचे व्हिडिओ मिळतील. इफ अ हॉट सॉलिड ऑब्जेक्ट इज पुट इन द वॉटर इन कॅलरोमीटर, हीट एक्सचेंज बिटवीन द हॉट ऑब्जेक्ट अँड द वॉटर अँड द कॅलरोमीटर स्टार्ट. आता बघा, आपण जर एखादा हॉट सॉलिड ऑब्जेक्ट जर आपण समजा एखादा हॉट सॉलिड ऑब्जेक्ट आणि जर त्याला आपण कॅलरोमीटरमध्ये ठेवलं, आता तुम्हाला सगळं सांगावं लागेल मला. बघा, हा एक काय घेतला आहे, हा कॅलरोमीटर घेतला. आता ह्या कॅलरीमीटरमध्ये काय घेतलं आपण, काही वॉटर आहे, बरोबर आहे, कोल्ड वॉटर आहे. मग ह्या कोल्ड वॉटर आहे, मग ह्या कॅलरोमीटरमध्ये कोल्ड वॉटरमध्ये जर आपण एखादा हॉट सॉलिड ऑब्जेक्ट ठेवला, हा ऑब्जेक्ट हॉट सॉलिड ऑब्जेक्ट ठेवला, तर काय सांगितलेलं आहे इथं, इथं काय सांगितलेलं आहे. मग आता इथं आपलं बघू आपण, हे आठव, द हीट एक्सचेंज बिटवीन द हॉट ऑब्जेक्ट अँड द वॉटर अँड द कॅलरोमीटर स्टार्ट. मग याच्यात काय होईल, हीट एक्सचेंज होईल. आपण हा प्रिन्सिपल बघितला, परंतु याच्यात हीट कशी एक्सचेंज होईल बघा. तो जो हॉट ऑब्जेक्ट आहे, तो हॉट ऑब्जेक्ट काय करेल, त्याची एनर्जी जी आहे, हीट एनर्जी लॉस्ट करण, बरोबर आहे. मग हा लॉस्ट करण म्हणजेच काय करेल, इथं प्रिन्सिपलमध्ये सांगितलं आहे की जो कोल्ड ऑब्जेक्ट आहे तो एनर्जी ती घेईल, म्हणजेच काय, तो वॉटर ती एनर्जी घेईल, बरोबर आहे, त्याची एनर्जी घेईल. त्याचबरोबर जे कॅलरोमीटर आहे, ते कॅलरोमीटर पण त्याची एनर्जी काय करणार आहे, घेणार आहे. हे समजून घ्या. मग याच्याहून आपल्याला एक प्रिन्सिपल भेटला, पुढं पण आणखी एक फॉर्म्युला भेटला. मग हीट लॉस्ट बाय द ऑब्जेक्ट, आता त्या हॉट ऑब्जेक्टनं त्याची जी हीट ॲब्झॉर्ब केलेली, हीट रिलीज केलेली आहे, बरोबर आहे, लॉस्ट केली, म्हणजेच ती हीट कोणाकोणं घेतली, हा कॅलरोमीटर आहे, ह्या कॅलरोमीटरमधील वॉटरनं आणि ह्या कॅलरोमीटरनं. मग याच्यावरून आपल्याला हे फॉर्म्युला भेटला की हीट लॉस्ट बाय द सॉलिड ऑब्जेक्ट, त्या सॉलिड ऑब्जेक्टनं जी हीट लॉस्ट केली इज इक्वल टू हीट गेन बाय वॉटर इन कॅलरोमीटर. त्या कॅलरोमीटरमध्ये जे वॉटर आहे त्या वॉटरनं ती हीट काय केली, गेन केली, प्लस हीट गेन बाय द कॅलरोमीटर, त्या कॅलरोमीटरनं पण ती हीट गेन केली. या दोन्हीचं जेव्हा आपण प्लस करतो तेव्हा आपल्याला हीट लॉस्ट बाय द सॉलिड ऑब्जेक्ट मिळतं. ओके, आता बघा, हीट लॉस्ट बाय द सॉलिड ऑब्जेक्ट इज इक्वल टू मास ऑफ द सॉलिड ऑब्जेक्ट, इट्स स्पेसिफिक हीट डिक्रीज इन इट्स टेम्परेचर.
मी अगोदर सांगितलं इथं आपल्याला एम सी डेल्टा टी या फॉर्म्युलाचा यूज करायचा आहे. म्हणजेच काय, त्या सॉलिड ऑब्जेक्टनं हीट काय केली, समजा लॉस्ट केली, म्हणजे त्याचं काय झालं, त्याचं टेम्परेचर डिक्रीज झालेलं आहे. मग आपण बघितलं की टेम्परेचर डिक्रीज झालं तर एम सी डेल्टा टी फॉर्म्युला यूज करतात. मग तो फॉर्म्युला काय, एम म्हणजे मास ऑफ सॉलिड, एम मीन्स मास ऑफ सॉलिड ऑब्जेक्ट. ओके, इट्स त्याच्यानंतर पुढं काय, इट्स स्पेसिफिक हीट अँड डिक्रीज इन इट्स टेम्परेचर म्हणजे डेल्टा टी, हे लक्षात घ्या. सिमिलरली हीट गेन बाय वॉटर, आता त्या वॉटरनं ती हीट गेन केली, आपल्याला माहिती हीट गेन केली म्हणजे काय, त्याचं टेम्परेचर, त्या वॉटरचं टेम्परेचर वाढणार आहे. म्हणजेच याचा अर्थ काय झालेला आहे, वॉटरचं टेम्परेचर वाढलं म्हणजे आपल्याला तिथं पण एम सी डेल्टा टीचा यूज करायचा आहे. म्हणजे एम म्हणजे काय, मग मास ऑफ वॉटर, सी म्हणजे इट्स स्पेसिफिक हीट अँड डेल्टा टी म्हणजे इंक्रीज इन इट टेम्परेचर. त्याचप्रमाणे सिमिलरली हीट गेन बाय द कॅलरोमीटर, आता त्या कॅलरोमीटरनं हीट गेन केलेली आहे, घेतलेली आहे, कोणाकडून घेतली, त्या सॉलिड हॉट ऑब्जेक्टकडून घेतलेली आहे, जी की आपण ठेवली होती कॅलरोमीटरमध्ये. तर मग म्हणजेच काय झालं, या कॅलरोमीटरचं टेम्परेचर काय झालं, गेन होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. मग आपल्याला माहिती आहे जर टेम्परेचर इन्क्रीज हो का डिक्रीज हो, जर आपल्याला काढायचं असेल तर एम मल्टिप्लाय सी मल्टिप्लाय बाय डेल्टा टीचा फॉर्म्युला यूज करतात. एम म्हणजे काय, तेच इथं मास ऑफ द कॅलरोमीटर, इथं फक्त कॅलरोमीटरचं मास घ्यायचं, कारण इथं कॅलरोमीटरचं आपल्याला हीट काढायची. इट्स स्पेसिफिक हीट अँड इन्क्रीज इन इट्स टेम्परेचर. कळालं का, हे होतं, फक्त एवढं तुम्ही व्यवस्थित लक्ष रिकॉल करून घ्यायचं. पुढं काय सांगितलेलं आहे आपल्याला बघा, याच्यावर मग आपल्याला प्रिन्सिपल असा भेटला की हीट लॉस्ट बाय द ऑब्जेक्ट, त्या सॉलिड ऑब्जेक्टला ज्या आपण कॅलरोमीटरमध्ये ठेवलेलं होतं, हा कॅलरोमीटर, याच्यात हे वॉटर आहे, या वॉटरमध्ये त्या हॉट ऑब्जेक्टला ठेवलं होतं. तर त्या हॉट ऑब्जेक्टनं काय केलेलं आहे, आता तो समजा हॉट ऑब्जेक्ट आणि कोल्ड ऑब्जेक्ट हे एकत्र आलेले आहे, बरोबर आहे. मग त्याच्यामुळं काय झालं की ह्या हॉट ऑब्जेक्टची एनर्जी लॉस्ट केली, म्हणजेच काय केले, त्यानं एनर्जी लॉस्ट केली आणि त्या वॉटरनं ती हीट ॲब्झॉर्ब केली, आणि वॉटरने हीट ॲब्झॉर्ब केली. त्याचबरोबर त्या हा जो कॅलरोमीटर आहे, ज्याच्यात आपण या दोन्हीला ठेवलेले आहे, त्यानं पण हीट ॲब्झॉर्ब केलेली आहे. म्हणून जर आपल्याला काढायचं असेल हीट लॉस्ट बाय द ऑब्जेक्ट, त्या ऑब्जेक्टकडून हीट किती लॉस्ट झाली, तर कसं काढायचं आपल्याला, इज इक्वल टू हीट गेन बाय कॅलरोमीटर, त्या कॅलरोमीटरनं किती हीट गेन केलेली आहे, बरोबर आहे, प्लस हीट गेन बाय वॉटर, म्हणजे वॉटरनं पण ती हीट घेतली त्या हॉट ऑब्जेक्टची, आणि कॅलरोमीटरनं पण. म्हणजेच काय, क्यू इज इक्वल टू Q1 प्लस Q2 किंवा Q2 प्लस Q1. हेच आपल्याला फॉर्म्युला यूज करायचं जेव्हा आपण न्यूमॅरिकल सॉल्व करू. तर मित्रांनो, आता फटाफट ह्या व्हिडिओमध्ये आपण काय शिकलो ते समराईज करून घेऊ. बघा, ह्या व्हिडिओमध्ये आपण हे शिकलो की हीट एक्सचेंज, जर आपण कोणत्याही हॉट ऑब्जेक्टला कोल्ड ऑब्जेक्टच्या समजा कॉन्टॅक्टमध्ये आणलं, बरोबर आहे, तर तो हॉट ऑब्जेक्ट त्याची हीट लॉस्ट करतो, आणि बरोबर आहे, आणि हीट लॉस्ट केली म्हणजे तो कोल्ड ऑब्जेक्ट त्याची हीट घेऊन घेतो, गेन करतो. त्यामुळं काय होतं, काय एक वेळ असं येतो की या दोन्हीचं टेम्परेचर काय राहतं, हॉट ऑब्जेक्टचं आणि कोल्ड ऑब्जेक्टचं इक्वल होतं, बरोबर आहे. म्हणजेच हा प्रिन्सिपल इथला, हीट लॉस्ट बाय द ऑब्जेक्ट, हीट एनर्जी गेन बाय द कोल्ड ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर आता आपण स्पेसिफिक हीटचं मेजरमेंट केलं बाय युझिंग कॅलरोमीटर. तर कॅलरोमीटरमध्ये जेव्हा आपण समजा हा कॅलरोमीटर घेतला, आणि ह्या कॅलरोमीटरमध्ये जेव्हा आपण वॉटर घेतला, आणि त्या वॉटरमध्ये आपण काय केला, एक हॉट ऑब्जेक्ट ठेवला, तर काय होईल, त्या हॉट ऑब्जेक्ट हीट एनर्जी लॉस्ट करणं, म्हणजे तो हीट एनर्जी लॉस्ट करणं, तर ती हीट एनर्जी कोण घेणार आहे, तो वॉटर घेणार ती हीट एनर्जी आहे त्याच्याकडून, बरोबर आहे. आणि त्याचबरोबर कॅलरोमीटर पण त्याची हीट एनर्जी घेणार आहे. त्याच्यामुळं मग आपल्याला एक फॉर्म्युला भेटला, हीट लॉस्ट बाय द हॉट ऑब्जेक्ट, त्या हॉट ऑब्जेक्टकडून हीट लॉस्ट झाली, ती कोण घेतली, हीट गेन बाय कॅलरोमीटर, त्या कॅलरोमीटरनं ती हीट घेतली, त्याचबरोबर हीट गेन बाय वॉटर, त्या वॉटरनं पण ती हीट घेतली. मग आपल्याला Q इज इक्वल टू Q1 प्लस Q2 फॉर्म्युला मिळाला. तर मित्रांनो, ह्याच व्हिडिओमध्ये हे आपला एवढा टॉपिक आपण क्लिअर केला. जर तुम्हाला याच्यावर पुन्हा काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. तर आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याचे न्यूमॅरिकल्स बघणार आहे, सॉल्व एक्झाम्पल बघणार आहे. तर मित्रांनो, माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि सांगा कमेंट सेक्शनमध्ये व्हिडिओ कसा वाटला. तर मित्रांनो, मिळूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे हॅप्पी, टेक केअर ऑफ युअर सेल्फ, अँड थँक्यू.